आज आपण एक बेसिक मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन डिस्कस करू. प्रॉब्लेम असा आहे, 4/3 raised to x + 2 इज इक्वल टू 9/16. इथे जे ऑप्शन आहेत -4, -3, -2 आणि -1. तर आपण याला सॉल्व करू. आता हे सॉल्व कसं करायचं, तर याचे बेस इक्वल करायचे, म्हणजे मग इंडायसेस इक्वल होतात. आपल्याला इथे सॉल्व करायचं म्हणजे एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. तर हे 4/3 raised to x + 2 याला मी 3/4 स्क्वेअर करतो. 3/4 स्क्वेअर 9/16 म्हणजे काय, तर 3/4 स्क्वेअर. इकडे 4/3 इकडे 3/4 आहे, तर याला पण आपण कन्वर्ट करू. 3/4 ला 4/3 करतो, तर हे 2चा -2 करता येईल. हे जर रेसिप्रोकल केलं आपण 3/4 ला 4/3 केलं म्हणून -2. आता हे बेस इक्वल आहेत 4/3 4/3, त्याच्यामुळे इंडायसेस इक्वल. तर ते x + 2 इज इक्वल टू -2 म्हणजे x इज इक्वल टू -4. तर हे त्याचं ऑप्शन आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते जर आपल्याला क्लिअर झाले, जे कॉम्पिटेटिव्हचं मॅथमॅटिक्स आहे तर ते आपल्याला सोपं जाते. याच्यासाठी आपण हे प्रॉब्लेम डिस्कस करत असतो. याच्यात तुम्हाला आणखीन काही समजा डाऊट असेल तर आमचे हे व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करू शकता. ऑनलाईन क्लाससाठी आमची मदत घेऊ शकता.